तर हेडलाईन्स नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। बातमी सगळ्या व्हॉट्सअप युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण तुमचा व्हॉट्सअप हॅक होत आहे। हे आम्ही नाही तर व्हॉट्सअपची पॅरेंट कंपनी मेटाच्या मार्क झुकरबर्ग यानंच हा गंभीर इशारा दिलेला आहे। व्हॉट्सअप हॅक झाल्यास गोपनीयता संपुष्टात येते असं वक्तव्यच झुकरबर्गनं केलं आहे। आणि या पार्श्वभूमीवर काही घटना समोर आल्यानंतर ब्रिटनमधील पोलिसांनी इशारा जारी केलेला आहे। व्हॉट्सअप हॅक करून संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातले पैसे लंपास झाल्याचे आणि हे पैसे नायजेरियाच्या चलनात रूपांतरित केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालेलं आहे। या घटना ब्रिटनमध्ये घडल्या असल्या तरी 3 अब्जाहून अधिक युजर्स बाबत अशा घटना कुठेही घडू शकतात असा इशारा तज्ञांनी दिलेला आहे। व्हॉट्सअप हॅक झाल्यास गोपनीयता संपुष्टात येते। मार्क झुकरबर्ग यांनी तसा इशारा दिलाय। व्हॉट्सअप हॅक करून बँक खात्यातले पैसे लंपास करण्यात येतात। लंपास केलेले पैसे नायजेरियाच्या चलनात रूपांतरित होतात। व्हॉट्सअप हॅकिंग बाबत ब्रिटन पोलिसांचाही हा इशारा आहे। विद्यार्थी, आरोग्य सेवक आणि व्यापारी विशेष त्यांच्यावरच लक्ष आहे। 3 अब्ज युजर्स निशाण्यावर आहेत असा तज्ञांनी इशारा दिला आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये। राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाबाबत सस्पेन्स होता। अखेर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद देण्यात आलं आहे। राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना नागपूरचं पालकमंत्रीपद सोपवलेलं आहे। सोबतच त्यांच्याकडे अमरावतीच्या पालकमंत्रीपदाचीही दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे। राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे पश्चिम विदर्भातील महसूल विभागाचा आढावा घेणार आहेत। पश्चिम विदर्भातील 5ही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्यासोबत ते बैठक घेणार आहेत। गोंदियाचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत नव्या जिल्ह्याचा अभ्यास करता येईल असं त्यांनी म्हटलंय। सोबतच लातूरची जबाबदारी दिली असती तर बरं झालं असतं अशी खंतही बाबासाहेब पाटलांनी व्यक्त केली आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद हा आता चांगलाच पेटलेला आहे। भरत गोगावलेंना पालकमंत्रीपदावरून डावलल्यामुळे त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते। गोगावले समर्थकांनी रात्री उशिरा रस्त्यावर उतरत मुंबई गोवा हायवे रोखून धरला। महाडमध्ये टायर जाळून गोगावलेंच्या समर्थकांनी निदर्शनं केली। बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत मुंडेंनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। मला पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हती, मीच अजित पवारांना विनंती केल्याचा दावा मुंडेंनी केला। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना देण्यात आलं, त्यावरून आता मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदी दुसऱ्यांदा अदिती तटकरेंचं नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी रोह्यात जल्लोष केलाय। फटाक्यांच्या आतषबाजीत एकमेकांना पेढे भरवत रोहेकरांनी आनंद साजरा केला। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद हा चिघळलाय। रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत। भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद दिल्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनाम्याचं पत्र पाठवलेलं आहे। आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा 5 दिवसीय दावोस दौरा आहे। मुख्यमंत्री दावोसमध्ये पोहोचले असून ते जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावणार आहेत। दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी भरभक्कम गुंतवणूक आणण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी धनंजय मुंडेंवर टीका केली। बीडचं पालकमंत्रीपद मुंडेंचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या पवार घराण्याकडे जाणं हा दैवी संकेत आहे असं त्या म्हणाल्या। अजित पवार बीड जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावतील ही अपेक्षा असं देखील अंधारेंनी म्हटलेलं आहे।
सरपंच हत्येवरून जरांगेंनी मुंडेंवर जोरदार निशाणा साधला. आजच्या संभाजीनगरच्या जनआक्रोश मोर्चामध्ये जरांगेंनी मुंडेंवर गंभीर आरोप केलेले आहेत. मुंडेंनी टोळ्या उभ्या केल्या, त्या टोळ्या संपवाव्या लागतील असंही जरांगेंनी म्हटलंय. मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे असं धनंजय मुंडेंनी ठणकावलं. आपल्याला ठरवून लक्ष केलं जात असल्याचा आरोपही मुंडेंनी केलाय. तसंच कठीण काळातही पक्ष म्हणून अजित पवार पाठीशी उभे राहिल्याची भावना मुंडेंनी बोलून दाखवली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही धनंजय मुंडेंना दम दिलाय. धनंजय मुंडे, आता तुमची सुटका नाही. 2014 पासून जसं काम केलं तसं करावं लागेल असा सल्ला सुनील तटकरेंनी दिलेला आहे. खासदार प्रणिती शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. पंतप्रधान हे देशाला वाचवू शकत नाहीत, उलट ते बिघडवतायत. त्यामुळे प्लीज माझ्या देशाला वाचवा अशी विनंती यावेळेस त्यांनी केली. सोबतच लाडकी बहिणी योजना बंद होणार असल्याचा दावाही प्रणिती शिंदेंनी केला. सोलापूरमध्ये विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. विरोधकांनी माझ्यावरचा एक तरी आरोप खरा करून दाखवावा असं आव्हान धनंजय मुंडेंनी दिलंय. मला बदनाम करायचं आहे तर करा, मात्र माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीला बदनाम करू नका असं आवाहनही मुंडेंनी केलं. वाल्मिक कराडांची आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप बदनामी करण्यासाठीच आहे असा दावाही धनंजय मुंडेंनी केला आहे. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं, शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असं खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडेंनी केलाय. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते. सुनील तटकरेही त्याला साक्षीदार असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंचं कौतुक केलंय. शिर्डीतल्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंनी केलेल्या भाषणावरून दादांनी मुंडेंची पाठ थोपटली आहे. लाडकी बहीणच्या योजनेबाबत अजित पवारांनी विधान केलंय. लाडकी बहीण ही योजना सुरूच राहणार असून गरीब लाडक्या बहिणींसाठीच ही योजना आहे. त्यामुळे नियमबाह्य लाडकींना वगळण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या वानखेडे मैदानाला आज 50 वर्ष पूर्ण झाली आणि या निमित्तानं वानखेडे मैदानामध्ये एक भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केलेल्या मुंबईच्या 8 कर्णधारांचा सत्कार इथं करण्यात येणार आहे. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर तसंच रवी शास्त्री, भारतरत्न सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव या सर्वांचा सन्मान यावेळेस करण्यात येणार आहे. त्याचबरोबर BCCI आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 3 माजी अध्यक्षांचा देखील सत्कार होणार आहे. ICCचे माजी अध्यक्ष शरद पवार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांचाही सत्कार केला जाणार आहे. वानखेडे या स्टेडियमला आज 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हाच सुवर्ण महोत्सव इथं साजरा होतोय. पाहुयात न्यूज पॉइंट 20. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांबाबत दिलेलं आश्वासन पूर्ण करणं सध्या अवघड असल्याची माहिती समोर येते. यासाठीची कोणतीही पूर्वतयारी आता विभागानं केलेली नसून तसा प्रस्ताव तयार करून अर्थ विभागाकडे पाठवलेला नाही. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी याला दुजोरा दिलेला आहे. साम टीव्हीच्या बातमीची दखल शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतली आहे. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावरील जातीचा उल्लेख रद्द करण्यात येणार आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर हा उल्लेख रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जात प्रवर्गाचा उल्लेख हॉल तिकीटवर राहणार नाही असं शिक्षण मंत्री दादा भुसेंनी स्पष्ट केलं आहे. सरपंच देशमुख हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळेस संभाजीनगरमध्ये मराठा आणि दलित संघटना एकवटल्याचं दिसून आलं. या मोर्चात देशमुख कुटुंबासह जरांगेही सहभागी झाले होते. यावेळेस आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाशिमच्या वनोजा येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम अनेक महिन्यांपासून रखडलेलं आहे. योजनेचा कालावधी पूर्ण होऊन देखील काम अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पाणी टंचाईला तोंड देण्याची दाट शक्यता इथं निर्माण झालेली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सांगलीत श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आंदोलनाचा 10वा दिवस आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारणावती वन्यजीव कार्यालयावर प्रकल्पग्रस्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढून प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये महाकुंभातील तंबू आणि सामान जळून खाक झालाय. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळतेय. तातडीनं अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. नेरूळ सेक्टर 28 मधील एका गॅरेजला भीषण आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या आगीमध्ये संपूर्ण गॅरेज जळून खाक झालेलं आहे. तसंच गॅरेजमधील बुलेट गाडी देखील जळाली आहे. सुदैवानं कुठलीही जीवितहानी इथं झालेली नाही. भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या केबिनला आग लागून ट्रक जळून खाक झाला. ही घटना चंद्रपूर मार्गावरील चिचपल्ली गावाजवळ घडलेली आहे. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. आगीत ट्रकचं मोठं नुकसान झालं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी इथं झालेली नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला भीषण आग लागली आणि त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तातडीनं IRB अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा सज्ज आहे. आपण नेहमी म्हणतो आपली मुंबई, वानखेडे आणि आपला सचिन तेंडुलकर, हे प्रेमाने आपण नेहमी म्हणतो. सर यही है, हेच आहे ते इमोशंस. आप वानखेड़े को आपका घर बुलाते हैं और यही उसकी एक निशानी है. और वानखेड़े खुद को सचिन का गढ़ मानता है. वानखेड़े और सचिन का रिश्ता बहुत गहरा है. ये कितना गहरा है ये आपसे जानना चाहेंगे. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना माझा. तुम्ही विचार करत असाल की माझ्या हातात पाण्याची बॉटल का आहे. मे बी काही वर्षाआधी पण यावेळेला मी इकडे भाषण देत होतो त्यावेळेला माझ्या हातात पाण्याची बॉटल होती माझ्या रिटायरमेंटच्या वेळेला. तेच इमोशन आज आहे वानखेडेवर आल्यावर. तेवढंच प्रेम तुम्ही आजही मला दाखवताय, ह्याबद्दल धन्यवाद. वानखेडेला 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्ष वानखेडेने आपल्याला एवढा आनंद दिलेला आहे. पण त्यासाठी मला वाटतं की एक मोठी टीम आहे त्यात, ज्याचा भाग आहे MCAचे सगळे मेंबर्स 74 पासून ते आतापर्यंतचे सगळे ग्राउंड्समन, क्युरेटर्स, सिक्युरिटी, जे इकडे आम्हाला ड्रेसिंग रूम मध्ये येऊन वेटर्स येऊन रेग्युलरली आम्हाला ब्रेकफास्ट, लंच सगळं सर्व करायचे, ते प्लेयर्स आणि तुम्ही सगळे प्रेक्षक, हे सगळे ज्यावेळेला एकत्र जमले त्यावेळेला त्या गोल्डन मोमेंट्सवर क्रिएट आहे. तर मी तुम्हाला सगळे म्हणतो की तुम्ही पण आम्हाला इतके वर्ष सपोर्ट दिलात, ज्याने आम्हाला शक्ती मिळाली की आम्ही ही बाउंड्री लाईन क्रॉस करून आत येऊन काहीतरी करून दाखवलं.
मुंबई क्रिकेट बद्दल बोलायचं तर मी पहिल्यांदा वानखेडेबद्दल बोलायचं तर मी पहिल्यांदा वानखेडेवरती आलो त्यावेळेला माझं वय होतं 10-10.5 वर्षाचा होतो मी. भारत वेस्ट इंडिज बरोबर खेळ होता आणि ह्या इकडे नॉर्थ स्टँड मध्ये मी पहिल्यांदा बसून मॅच बघितली होती. तर गमतीची गोष्ट अशी की आम्ही बँड्राला साहित्य सहवासमधनं 25 मित्राने ठरवलं की आपण जाऊन मॅच बघूया, पण आमच्याकडे तिकीट होती 24च. तर कधी कधी हाईट छोटी असल्याचा फायदा होतो. मला आत घुसवलं होतं 25वा मेंबर म्हणून आणि तो माझा पहिला अनुभव होता ग्राउंडवरचा की ना कधी पहिल्यांदा वाटले नाही की ग्राउंड एवढं ग्रीन असू शकतं, कारण आम्हाला आमच्या इथे मातीत खेळण्याची सवय होती. तर त्यावेळेला मला वाटलं की एक दिवस मी पण ह्या इथे येऊन खेळायला हवं आणि तिथे माझी वानखेडे बरोबर एक नवीन प्रवास जो आपण म्हणतो दॅट स्टार्टेड. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आमचे जे सुवर्ण क्षण होते ते मी म्हणू शकतो की रणजी ट्रॉफी खेळतानाही नुसतंच भारतानं खेळताना नाही, पण रणजी ट्रॉफी खेळताना आम्ही इतकी इथे मजा केलेली आहे, मेहनत केली आहे. बरेचसे चांगले मॅचेस इकडे झालेले आहेत ते आम्ही जिंकलोय. पण हे कधीच विसरू शकत नाही की जेवढं काही माझ्या आयुष्यात झालंय, मी इथे बसतोय तुमच्यासमोर असं बोलू शकतोय, हे मुंबई क्रिकेटने मला सपोर्ट केलं आणि वानखेडे स्टेडियमने मला ती ऑपॉर्च्युनिटी दिल्यामुळे आणि तुम्ही एनकरेज केल्यामुळे. तर माझ्यासाठी वानखेडे स्टेडियम हे ऑलवेज एक वेगळं स्थान आहे आणि ते ऑलवेज तिकडेच राहील. आत्तापर्यंत 50 वर्ष आपण एवढी छान एन्जॉय केलेली आहेत. पुढची अनेक वर्ष, अनेक डेकेड्स ह्याच्याहूनही जास्त एन्जॉय करूया आणि क्रिकेटला सपोर्ट करूया अशीच मी अपेक्षा ठेवतो. खूप खूप धन्यवाद. व्हॉट एन आन्सर. सचिन, लेट्स रिवाइंड थोड़ा करते हैं हम. 11 दिसंबर 1988 आपका डेब्यू मैच जब होने वाला था, हुआ था, और आप अपनी सेंचुरी भी मारी. और इस वक्त जब आप पवेलियन पे बैठे थे, आपके दिमाग में क्या चल रहा था? व्हाट वर यू थिंकिंग? व्हाट कोई डर था? डर वैसे गॉड ऑफ क्रिकेट के अंदर डर कैसे होता है? नहीं, होता ही नहीं है. मेरे टीम का नाम मुंबई था. डर सामने वाले को लगना चाहिए. डर सामने वाले को लगना चाहिए. ऑब्वियसली एक एंजाइटी थी, मुझे जाके बैटिंग करनी है. मगर उस साल जब मैं खेला तो हमारे टीम में उस सीजन में अगर आप देखो तो 7 इंडिया प्लेयर्स थे. 11 में अगर 7 इंडिया प्लेयर्स खेल रहे हैं तो ये एक अंडरस्टैंडेबल चीज है कि सामने वाले को डर लगेगा. हमें नहीं डर लगेगा. हमारे टीम में अगर आप देखो, अगर मैं आपको प्लेयर्स गिनवाऊं तो ओपनिंग बैटिंग में लालचंद राजपूत था, फिर वन डाउन संजय था, फिर नंबर 4 दिलीप वेंसरकर, फिर नंबर 5 रवि वॉज देयर, एंड देन Chandrakant Pandit was there, Suru Nayak and Raju Kulkarni. So 7 India players in the playing 11. So I was getting to share a dressing room with them. I was getting to rub shoulders with them. That boosted my confidence to a different level altogether. And डर की बात सामने वाले को डर लगना चाहिए. मुंबई टीम को नहीं डर लगता कभी. Yes.